याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की जाणाऱ्या उसाला बळीराजा शेतकरी संघटनेची 4000 रुपयाची मागणी आहे व राहिलेल्या मागच्या वर्षीच्या उसाचे बिलाचे 500 रुपये आणि जाणाऱ्या उसाचे 4000 रुपये जर महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री आणि साखर कारखानदारांनी नाही दिले तर येणाऱ्या 15 ते 20 दिवसांमध्ये ऊस गाळप जो कारखाना करेल त्या कारखान्याला ऊसाचं एकही कांड जाऊन न देण्याचा निर्धार या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना, बळीराजा महिला संघटना, बळीराजा विद्यार्थी संघटना, बळीराजा वाहतूक संघटना व सर्व कामगार संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव असतील, विश्वासराव जाधव असतील, थोरात साहेब असतील व आमच्या कोळी साहेब असतील, सर्वच पदाधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी वेळोवेळी घेत नाही, पण पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो, तुमच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री ह्या 15 ते 20 दिवसामध्ये जिथं जिथं जातील तिथं तिथं बळीराजा शेतकरी संघटना काळे झेंडे दाखवणार व ऊसाचा दर, सोयाबीनचा दर आणि दुधाचा दर जाहीर केल्याशिवाय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही. भले आमच्यावर कितीही केस झाल्या, कितीही अटक झाली, रात्रीचं अपरात्री पाठ उचललं तरी आम्हाला केसचं काय भ्या नाही आहे. आमच्या अंगावर 140 केस पूर्वीपासून 10-20 वर्ष झाला आहे आणि आम्ही शेतकऱ्यासाठी जवळ आमच्या अंगामध्ये प्राण आहे तोवर आम्ही लढणार. या ठिकाणी मीडियाच्या मार्फत सांगतो व येणाऱ्या काळामध्ये लवकरच ऊस दर जाहीर नाही झाला तर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आपल्या मार्फत देत आहे.